टार्गेट 62च आहे. आकाश जाधव यांच्या वतीनं निखिल साठी पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सूरज कोंडिलकर बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. नुकताच आपण पाहतात सूरजजी गोडविंदे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे. युवा उद्योजक सूरजजी गोडविंदे यांचं आगमन आणि फाटका सरळ चालला सीमा पार. निलेश महालेचा बाउंड्रीच्या बाहेर टोकलाय खणखणीत षटकार. बाकरीच्या बड्या संघासाठी सूरज गोडविंदे यांच्याकडून 3000 आहेत. कारण आमचे जवळचे मित्र आहेत. लाखों के बस्ती में करोड़ की उल्लान करने वाले हमारे दोस्त सूरज कोंडिलकर या सूरज गोडविंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून धन्यवाद सूरज. आता बसा. निलेशने 3 षटकार मारले तर जितू याच्याकडून 351 रोख. पंच ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे गोलंदाजीच्या शैलीवरती. तर तिसऱ्या पंचांना मैदानाच्या आतमध्ये जावं लागणार आहे. चला टेक्निकल रूम मध्ये चेक करण्याची अनुमती पंचांकडून देण्यात आलेली आहे. नो बॉल हा पंचांचा इशारा येत असताना आणि नो बॉल वरती टोकलेला षटकार. बघा आपण ज्यावेळी लॉट्स पाडले होते त्यावेळी सूचना केली होती का थ्रो गोलंदाज स्पर्धेतून बाद केलं जाईल. त्याला या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करता येणार नाही आहे. आणि त्या गोलंदाजावरती तो नो चेंडू असेल त्याच्यावरती त्या धावा असतील त्या धावाच मोजल्या जातील. फक्त कोणत्या प्रकारची पॅनल्टी नाही आहे. तो नो चेंडू आणि त्याच्यावरती आलेल्या धावा असतील त्याच धावा मोजल्या जातील. फ्री हिट बॉल इथून आता सुवर्ण संधी आलेली निलेश महाळे यांच्यासाठी. तब्बल 7 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 8 वरती. 62चं टार्गेट आहे. करूयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात. ऐकूयात आवाज संदीपजी गायकवाड सर यांचा. इथे पाहतो चांगला चेंडू पाहिला गेला. प्रियेश पाहतो आपण पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी जे बात करण्यात आलं होतं. त्यानंतर नवीन गोलंदाज आपण पाहतोय यश
विरले याच्यावरती मदार असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू बघा. विजय शंकर याला एकदा गोलंदाजी दिली होती भुवनेश्वर इंजर्ड झाल्यानंतर आणि त्यानंतर त्यांनी विकेट घेतला होता आणि तिथून मॅच फिरली होती, आपण पाहिलं होतं वनडेला. आणि इथे संधी भेटली यशला. त्यांनी चांगले चेंडू आत्ता परत फेकलेत. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज राऊंड ऑफ विकेट. पुन्हा एकदा डॉक्स मध्ये आले. आपण पाहतोय काही ना विचित्र घडत असतंय. फुल्लेंचा चेंडू, फुलटा चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू बरोबर कबड्डी खेळत बसला. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डिजे. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो गंगानगर मधील 18 बिल्डिंग 16 बंगला या परिसराचे अध्यक्ष मयूरजी कांबरी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या दरम्यान पाहतो पंचांच्या हात समांतर धावसंख्या जोडली जाईल स्कोर कार्ड वरती यावांतर. एका धाब्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. आमचे नवनाथ मित्र आम्हाला सांगतात 13 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका आपण पाहतोय. मिड ऑर्डर मध्ये सूरज कोंडिलकर त्या ठिकाणी तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या आकड्यावरती. अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 24 चेंडू 49 धावांची गरज. यानंतर शुभ्रा निधी 11 पिंपलोली, विपक्ष ब्रदर जोत्रे दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण जरूर आयोजकांशी संपर्क साधा. स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं 2 प्रकारचे मालिकावीर आहे. एकीकडे आपण पाहिलं 2 व्हीलर आणि दुसरीकडे LED आहे. आकाश गवली आपण जयवंत हजारे यांच्याशी संपर्क साधा. अजय शिंगटे दादा या पण व्यासपीठावरती या. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये LED आहे मालिकावीरसाठी. मालिकावीर 2 आहेत मित्रांनो. एक ग्रामीण एक ओपन. म्हणजे ओपनचे जे बाहेरचे संघ असतील त्यांना जर मालिकावीर बाईक गेली तर आमच्या ग्रामीणमधील जो टॉप असेल खेळाडू त्याला ती LED भेटेल. या बाईक ग्रामीणला गेली तर ती बाहेरचे संघ असतील त्यांना ती LED असेल. म्हणजे नाराज कोण होणार नाही म्हणणार. म्हणणार मला वाटतं तर बाईक लागते आम्हाला बाहेर जायला, पण आज काय घडलं काय माहिती. इथे सुरेख फटका. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू काढला. 1 बाउंड चेंडू होतो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. आता 1 बाउंस चेंडू पकडला तर काय नाही. हा जरूर आपण पाहतोय. पाहुण्यांचं आपण स्वागत या ठिकाणी मधल्या विनिंग मध्ये जरूर करणार आहोत. 18 बिल्डिंग 16 बंगला सोसायटी गंगानगरचे अध्यक्ष मयूर कांबरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. विलासजी विरले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती. इथे कमबॅक करणारा चेंडू. अफलातून गोलंदाजी मार्क वरती रोहित, ज्याला वाकदच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द बेस्ट बॉलरचा किताब देण्यात आला होता तो रोहित.
इथे थोडासा शॉट होता, चेंडू फेकला टी बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, वन बाउन्स होतो फरार, रन्स मिळतील 4. इथे आला स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 चा बेहतरीन चौकार. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद डीजे. इथे जे मालिकावीर आहे, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, सुपर 6 परत, म्हणजे पहिले 3 सामने क्वालिफायचे असतील आणि सुपर 6चा एक मॅच, असे 4 मॅचमध्ये ज्याचे गुण जास्त असेल, ज्याचे पॉईंट जास्त असेल, तो मालिकावीरचा किताब जिंकेल. जी टॉप 3मध्ये जे 3 संघ जातील तिथे जी सेमीफायनल एकाला बाय दिली जाते. तिथे सुपर 6मध्ये आपण पाहतोय 3 मॅचेस जरूर होतात, पण तिथे एक बाय दिली जाते, त्याच्यामुळे तो गुण आपण पाहतो मागे पुढे होतात. पण त्याच्यामुळे आपण ती सेमीफायनलला फायनल त्या ठिकाणी ते पॉईंट मोजले जाणार नाहीत. सुपर 6 परत आपण पाहतो मॅचेस पहिले जातील. मेडिकल किट असेल तर जरूर त्यांना पोचवा, गरज असेल तर. आज डॉक्टर कोण जाईल, कारण डॉक्टर कोण गेला का तर माझ्या तोंडातून वेगळंच नाव निघतो, त्याच्यामुळे कोण तयार होत नसतो. हां, आता डॉक्टर कोण जाईल ना आज, प्लीज संदेश सर मेडिकल किट पोचवा, मेडिकल किट पोचवा जरा मैदानात. डॉक्टर मंदार राणे जाऊन दे. नाही ते कसं आहे, आता मंदार माझा मित्र आहे ना, तर डॉक्टर चड्डा बोलतो मी, कारण भारतीय संघाचा फिजिओथेरपी होता डॉक्टर चड्डा, त्याच्यामुळे मी प्रत्येकाला जे डॉक्टर जातात त्यांना चड्डा बोलत असतो. म्हणून मंदार राणे माझा मित्र आहे, त्याच्यामुळे त्याला डॉक्टर चड्डा बोलू शकत नाही मी. अफलातून बघा, अफाट गर्दी आहे. जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी बहुसंख्येने उभे आहेत आणि त्यांना विनंती करतो, बघा या व्यासपीठावरती चेअर खाली आहेत आमच्या, या व्यासपीठावरती मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या व्यासपीठावरती आहे ना, व्यासपीठाची शोभा वाढवा. आपलं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी पाहतोय. गुरुनाथ शिंगटे दादा बसलेत का, गुरुनाथ दादा शिंगटे कुठे बसलेत? हां हां, आज त्यांच्या नावाने संघ आपण पाहतोय, सोहमच्या नावाने संघ या ठिकाणी खेळतोय. दादा बोल, बंद बोल. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. आमचे परम मित्र नरेशजी शेलके, तेही या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात, त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेट म्हटलं गेलं तर क्रिकेटला आपण नेहमीच प्राधान्य देणार, आणि खऱ्या अर्थाने रायगडमधून खेळण्यासाठी जे लेदरमध्ये जेव्हा कोण वरत असतं नव्हता, अर्ज भरपूर आहे, आणि त्यावेळीच नरेश शेलके लेदरचा क्रिकेट चांगला खेळायचे, ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. रोहित पुन्हा एकदा तयार झाला गोलंदाजी मार्कवरती, निखिल आहे स्ट्राईकला. इथे पाहतोय जरूर आवाज दुनला गेला होता, बॅटला जरूर स्पर्श झालाय, बॅट इनर्जी आपण पाहिली गेली. एक धाव या दरम्यान पाहतोय. अजय दादा एलईडी काढून आपण लावायची का तिथे, इथे बसून, इथे जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्या समोर आपण लावून टाकू. आपण सुभाष दादा मस्कर आणि विजय दादा गोमारे यांच्या माध्यमातून आईवा झेल पकडा, झेल नाही, आईवा झेल पकडत नाही, चेंडू आउट ऑफ पार्क, बिग हिट, 7 धाव्यांसाठी यालाय. हा धावांचा पाठलाग करत असताना षटकार. थँक्यू. बघा दीपेशचे वडील आमचे दादा या ठिकाणी आहेत.
तर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 28. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. आमचे माऊली ज्ञानेश्वर आजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यानंतर माऊली मधुकर पाटील आणि त्याचबरोबर देवा या ठिकाणी उपस्थित झालाय. त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतो 18 चेंडू विजयासाठी अजूनही गरज आहे 34 या धावसंख्येची. पंचाचे 2 हात धरले समांतर. गुरुदादा धावसंख्या घेतली जाईल. अवांतरचा स्कोर आहे गुरुदादा, काही टेन्शन घेऊ नका. इथे सुरेख घुटना टेक और स्माइल के साथ षटकार देख लाजवाब आउट ऑफ पार्क. काय चेंडू होता समोर भेटला, घुटना टेकला, चेंडू पाठवला वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. या स्पर्धेचा आलेला बेहतरीन षटकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसला गेलाय. इथे चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय. जीवन यांनी टाकलेलं हे षटक होतं. कल्पेश कोंडिलकर अफलातून झेल पाहायला गेला. फलंदाज बाद. षटकार लगावल्यानंतर लगेच तंबूचा रस्ता दाखवला या ठिकाणी फलंदाज निखिलला. एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. 30 सेकंदचा अवधी दिलाय. 30 सेकंद मध्ये आपल्याला ती लाईन क्रॉस करून मैदानात जायचंय. थँक्यू जीवनचा पुढचा चेंडू आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती जीवन तयार झालाय पंचांच्या उजव्या साईडने. समोर वन डाऊनला गेलेला फलंदाज अक्षय. चांगला चेंडू जीवन कमबॅक करून देणार का संघासाठी. 18 चेंडू 34 धावांची गरज असताना तिथे पहिला चेंडू होती निखिलने षटकार ठोकला होता. त्यानंतर पहिलं विकेटचं पतन झालं. जीवन तयार. इथे उर्फी चेंडू समोर आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खालेला कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. चांगला झेल पकडला या ठिकाणी यशने. ज्याने जे सूरज कोंडिलकरने टाकलेलं षटक अर्धवट होतं ते पूर्ण केलं. आणि तिथे आपण पाहतोय हा फलंदाज यश क्षेत्ररक्षक यश चांगली कामगिरी करताना अक्षयला माघारी पाठवलाय. नवीन फलंदाज आदित्य आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिला चेंडू पाहिला गेला तिथे षटकार होता. त्यानंतर पाहिलं गेले अफलातून गोलंदाजी. लगातार चेंडू डॉट टाकत असताना संघाला गरज आहे अशा चेंडूची. ते चेंडू या ठिकाणी फेकले जातात. या दरम्यान विष्णुदादा कांबळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत करूया. या दरम्यान पंचांचे हात झाले होते मैदानात समांतर. धावसंख्या जोडली जाईल एक अवांतर. अफलातून पाहतोय कमबॅक केलंय जीवनने.
इथे चांगला चेंडू समोर फेकलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला, जरूर एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आदित्य करण्याचा प्रयत्न करत होता, थांबवलं निलेशने. षटक या ठिकाणी समाप्त झालाय. आता 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 25 या आकड्याची. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. डिंग ब्रेक्स आहे, थोडं वेळ आपल्याला या ठिकाणी भेटले जरूर डिंग ब्रेक्समध्ये, तो दरम्यान आपण थोडंसं मान सन्मान या ठिकाणी करून घेऊया. जरूर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मालिकावीरसाठी जी टी व्ही आहे ती अजयजी शिंगटे साहेब यांच्या माध्यमातून युवा उद्योजक त्यांच्याकडून, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे महेंद्र हजारे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आहे प्रदीप गायकवाड आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जी आहे सायकल आहे ती समीरजी मिनमिने यांच्याकडून. इतर बक्षिसे कूलर आपण पाहतोय, वॉच संतोषजी इसालगे यांच्याकडून जो पहिला वॉच आपण होता स्वर्गीय भाऊ वालकू इसालगे यांच्या स्मरणार्थ संतोषदादा इसालगे यांच्या वतीने तो वॉच आपण पाहतो आज दिला गेला तो वाकसमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं गेलं कुलारे विठ्ठल गवलीदादा, छोटी सायकल आहे एकविरा वेल्डिंग वर्क्स अंकुश तामाने यांच्याकडून, सर्व मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी संतोष विरले यांच्या माध्यमातून. यूट्यूबचा जो खर्च आहे तो नरेंद्र गोमारे यांच्याकडून. स्मार्ट वॉच आहेत विजय गोमारे, सुभाष मस्कर ते आयवा जेलसाठी आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी हे सहकार्य दिलं ते रामदासजी हजारे, अनिलजी जाधव, दिलीपजी मिनमिने, संदीपजी मोरे, संजय गवली, अशोकजी ठोंबरे, हरेश गायकवाड, राहुल हजारे, शरद हजारे, प्रभू चौधरी, अखिलेशभाई, मुकेशभाई, रामजीभाई, सावलाराम शेठ, हरेशभाई, कल्पेश खडे, किशोर दलवी, गुरु शिंगटे, रिंकू शेठ सिंग, जगदीशजी पेरणे यांच्यापासून मनातून धन्यवाद. जे ग्राउंडसाठी जो सर्वात मदत आहे ती म्हणजे हरिओम शेठ, ग्राउंडवरून आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा या स्पर्धेसाठी बिस्लरीच्या. सुनीलजी गोमारे आणि दिनेशजी मिनमिने आणि ते पाणी जार आहेत ते सर्व सुनील जोशी आणि मयूर गोमारे यांच्याकडून. जी इंटरनेटची सेवा आहे जगदीशदादा गोमारे आणि विलासजी गोमारे यांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली. अजूनही कुणाचं नाव राहिलं असेल जरूर ते आपण जसं वेळ भेटेल तसं जॉईन करूया. तर स्वर्गीय सुरेश हजारे यांच्या स्मरणार्थ महेंद्र हजारे यांच्याकडून ती सायकल आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हॅलो दत्तादा गायकर, पांडुरंग माली, मंगेश गोमारे यांच्याकडून चेंडू पुरवण्यात आलेले आहेत आणि स्टंप आपण पाहतो मयूर हजारे यांच्याकडून स्टंप्स आम्हाला देण्यात आलेले आहेत. खऱ्या अर्थाने सर्वांचं आपण पाहतो मनापासून कौतुक करूया. तर सुभाषजी मस्कर आणि दिवेश हजारे यांच्याकडून मैदानी जे पाण्याची व्यवस्था होती टँकरची व्यवस्था ती त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. जरूर आपण पाहूया पुन्हा एकदा मैदानावरती विजयासाठी नवनाथ गरज आहे ती 24 धावांची. या ठिकाणी समोर उडवला चेंडूला लॉंग ऑन झोन मध्ये वाईडिश होता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतीलचा इत्याला निलेश महालेचा दणका, बेहतरीन षटकार. थँक्यू संजय क्षीरसागर यांच्याकडून. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडा नगरीच्या माध्यमातून पारितोषिक असेल षटकार हॅट्रिकला 500 रुपयाने. प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून 500, 2000. हा पारितोषिक हा इथे पाहतो आपण पंचांनी 2 हात केले सवांतर, आणखीन एक धाव जोडली जाईल अवांतर.
एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 45 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. धावांचा पाठलाग सहजरित्या या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. इथे जेल ड्रॉप. इथे खूप मोठा जेल विकेट खूप मोठा होता. दादा मोक्याच्या शेरी दिली संघाला धोक्याची घंटा. झेल ड्रॉप केलाय. प्रेक्षकांनी खचाखच भरलंय. दादा खऱ्या अर्थाने जे ही टेकडी आहे ना, टेकडीवरून बसण्याची मजा वेगळी आहे. साईडला आपण पाहतो तिथं आनंदात आपण पाहतो मॅचचा आनंद घेतात. निलेश महालेला दिलेलं जीवदान म्हणजे एखाद्या वाघाला शिकार अर्धवट सोडत असताना त्याला गावात सोडणं. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 47 झाले. अजूनही विजयासाठी 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. इथे पाहतो आपण इथे 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 गरीबी में आटा गेला. वाईट चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. संजय दादा जनार्दन स्मृती क्रीडानगरीच्या माध्यमातून 2 षटकार आले तरी 500 रुपये पोच झालेले आहेत. इथे जेलबाद जेवेन दादा खऱ्या अर्थाने पाहतो ना आपण एका ठिकाणी नवस मागतो. नवसाला आपण काहीतरी ठेवून येतो. नवस पूर्ण झाला तर ठीक आहे, नाही झाला तरी ते पैसे आपण वापस घेऊन येत नाहीत. पण असं जर नवस आमच्यासाठी ठेवलं तर आयोजकाकडे आम्ही जाणारच नाही ना. बरोबर ना. कशाला आयोजकाकडे जायचं. म्हणजे असं नवसाला जे ठेवून येतं ते परत घेता जायचं ना. मंदिरात दिलेली